मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप एकदा स्वागत आहे. सो आज आपण बघणार आहोत की आमचा जयपूरचा पहिला दिवस जो आहे तो कसा गेला आणि सोबत आम्ही आज काय चुकी केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला बघूयात. सो आम्ही जयपूरपासून 15 किलोमीटर दूर आहोत ट्रेनमध्ये आणि बाहेर बघितलं खिडकीतून तर काहीच दिसत नाही आहे. सगळा जो आहे तो स्मॉग आहे तो पसरलेला आहे. सो आम्ही जे आहे ते रात्री 12 वाजताच्या ट्रेनने निघालो होतं दिल्लीवरने जयपूर जायसाठी. सो त्या ट्रेनचं नाव होतं सैनिक एक्सप्रेस. सो त्याच्यानी बरोबर शार्प ती 12 वाजता तिथनं निघाली दिल्ली कॅन्टवरनं आणि सकाळी 8:30ला पोहोचायची होती, पण ती मात्र लेट झाली. आपण कुठे चाललो? आता आपण जयपूरला चाललो. जयपूरमध्ये जे फिरत आहोत त्यासाठी आम्हाला किती खर्च लागला, सो आम्ही गाडी कशी बुक केली ही सुद्धा इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला देणार आहे. तर चला बघूयात की आज आमचा दिवस कसा गेला तो. पोहा कैसा है पोहा? नॉट गुड. पनीर बघू कसं आहे. भैया थोड़ा नमक दे दो ना. कसा आहे? छान आहे. पोहा नाही आवडला पण पनीर पराठा ठीक आहे. ओके. आता आम्ही पोहोचलो आहोत जयपूरला. ऍक्च्युली आमची ट्रेन जी होती ती 8:30 वाजता पोहोचण्याचं होतं, पण ती पोहोचली 10 वाजता. सो मग आता हॉटेलमध्ये येऊन फ्रेश व्हायसाठी आता आम्हाला लागणार आहे वेळ. सो पहिले आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि तिथे पण रूम क्लिनिंग होते म्हणून सगळ्यात आम्ही आधी करून घेतलं ब्रेकफास्ट. सो आता आम्ही तयार होऊ आणि पटकन तयार होऊन जाऊ फिरायला. ये इकडे सगळ्यात पहिले तू. ए भाजू, आंघोळ कर लवकर. आपल्याला जायचं नाही का फिरायला? आम्ही जसं रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालो ना, तर तिथे खूप सारे तुम्हाला टॅक्सीवाले आणि ऑटो सगळे मिळतात. सो तिथले एका टॅक्सी ड्रायव्हरनी आम्हाला असं विचारलं की मग कुठे फिरायचं आहे, हॉटेल वगैरे कुठे आहे. ठीक आहे, मग तो म्हटला की एका दिवसाचे 2,000 रुपये. मी तुम्हाला पूर्ण स्पॉट पण करून देईल, पण एका दिवसात पूर्ण स्पॉट होणं हे पॉसिबल नव्हतं हे आम्हाला माहिती होतं. पण तो म्हणाला की 2,000 रुपये म्हणे. आणि मग आम्ही म्हटलं की ठीक आहे 2,000 तर 2,000 आणि आम्ही ते फायनल करून टाकलं. सो नंतर मग जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो म्हणजे हॉटेलला जिथे आमचं बुकिंग होतं तिथे विचारलं तर तो म्हणाला की 1,650 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला एक दिवसाचा टूर करून देऊ. सो आम्ही तिथे लॉसमध्ये राहिलो. मग आमच्या लक्षात आलं की नाही, रेल्वे स्टेशन समोर कधीही आपलं जे बुकिंग आहे ते फायनल करायचं नाही. आधी हॉटेलला यायचं आणि त्याच्यानंतरच फायनल करायचं. हां, रेल्वे स्टेशनवर पण जे तुम्हाला ड्रायव्हर वगैरे मिळतात त्यांचा फोन नंबर वगैरे घेऊन ठेवायचा आणि किती पैसे लागतील तेही विचारायचं. आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये आल्यावर तिथे पण विचारायचं आणि मग जे आपल्याला परवडत असेल त्याच्यानुसार आपण जायचं. पण आमचं असं झालं की आम्ही तिथे फिक्स केलं, मग म्हणून आम्ही हॉटेलवाल्याला मग आम्हाला म्हणजे ते महाग होत होतं आम्हाला कॅबवाला जे आम्ही रेल्वे स्टेशनवरून केलं, पण आम्हाला त्याच्यासोबतच जावं लागलं कारण की आम्ही ऑलरेडी ते फिक्स केलेलं होतं. सो ही चूक जी आहे ती तुम्ही मात्र करू नका. सो आता आम्ही सगळे तयार झालेलो आहोत मस्त आणि जात आहोत बाहेर फिरायला. सगळ्यात पहिला स्पॉट अल्बर्ट हॉल आहे. अल्बर्ट हाऊस सॉरी, आता आम्ही आलो आहोत अल्बर्ट हॉल. चला आतमध्ये बघूया. त्रिशाला आज खूप क्यूट आहे आणि ब्युटिफुल आहे अशी कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळाली. तुम्ही तुझं देते जा. अल्बर्ट हॉलला जे आहे तुम्हाला तिकीट काढायचे असते 100 रुपीज पर पर्सन असं इथली तिकीट आहे. सो इथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात की जसं की जे जुने इथले राजे होते त्यांचे कार्पेट, त्यांचे वस्त्र, त्यांचे अस्त्रशस्त्र म्हणजे तलवार, भाला हे सगळं बघायला मिळेल. जुन्या पेंटिंग, जुने कपडे, जुने भांडे, मातीचे, पितळेचे, कास्याचे, खूप असं सुरेख असं काम केलेले भांडे, नक्षीदार असं सगळं तुम्हाला इथे पाहायला.
जुनं ज्या मूर्त्या आहेत जुन्या मूर्त्या बघायला मिळतील, जुने जे काय म्हणू शकतो आपण आर्ट आहे ते बघायला मिळतील, योगासनाच्या मुद्रा बघायला मिळतील, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतात. जुने थूकदान असायचे, जे अजून काय हुक्का पिण्याचं जे पॉट असायचं ते पॉट आहे, आणि खूप मोठं बेसिनसुद्धा आहे हात धुवायचं. रथाचं मॉडेल त्यांनी तिथे ठेवलेलं आहे, मम्मीसुद्धा आहे तिथे. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तसं खूप वेळ आहे, म्हणजे कमीत कमी अल्बर्ट हॉल तुम्हाला फिरायचा असेल तर 1 ते 1.5 तास तुमचा जातो आरामशीर. सो खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या मी कवर केल्या आणि काही गोष्टी कवर करू शकली नाही. सो जितक्या पण आहे इथे तुम्हाला मी दाखवत आहे. अल्बर्ट हॉलचा हा बाहेरचा एरिया आहे. तिथे आम्ही काही पिक्चर्स क्लिक केले. ईशाला खूप क्यूट आणि ब्युटिफुल बेबी आहे असं कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळाले. जिस तरह से आप राजस्थान में हो, ये राजस्थान का कैपिटल जयपुर बोलते हैं। और सामने जो गेट जो दिख रहा है ये पैलेस का गेट है, जो राज परिवार का गेट है। ये केवल राज परिवार के ही लोग। मनसेन का नाम सुना होगा आपने, उसने यहाँ एंट्री के लिए मात्र 6 करोड़ रुपए दिए थे 24 घंटे। ये रॉयल फैमिली का पर्सनल गेट है, केवल वही आते जाते हैं। सो आमेर पॅलेसला येण्याच्या आधी आम्ही जेवण करून घेतलं, पण मी तो जेवणाचा जो व्हिडिओ शूट आहे तो घेऊ शकली नाही, कारण की त्रिशाने उलटी केली होती. सो म्हणून फक्त तिला छाछ पिताण्याचा जो व्हिडिओ आहे तोच घेऊ शकले. मला पण दे ग एक गुड, मला पण तो देखा होगा आपने। जंतर मंतर गाइड की जरूरत है, बाकी किसी भी प्लान के गाइड की जरूरत नहीं। यहाँ के माझा आणि माझ्या भावाचा जयपूरचा सेकंड ट्रिप होता, पण फर्स्ट ट्रिप मध्ये ना आम्ही गाईड नव्हता केला. आंबर पॅलेस पण आलो होतो आणि जंतर मंतर वगैरे पण गेलो होतो, पण आम्ही तिथे गाईड नव्हता केलेला. पण यावेळेस आम्ही, आणि ऍक्च्युली स्पेशली माझ्या भावाने म्हटलं की नाही आपण गाईड करून घेऊया, कारण की काय होतं ना, आणि गाईड करायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा हिस्टॉरिकल प्लेसेसला जाता ना, तुम्ही नक्की गाईड करायला पाहिजे, कारण की खूप सारी इन्फॉर्मेशन मिळते. तर लास्ट वेळेस आम्ही गाईड केलेला नव्हता, त्याच्यामुळे आम्ही फक्त गेलो फोटोज क्लिक केले, जास्तचा वेळ गेला आणि काही इन्फॉर्मेशन मिळाली नाही आणि फक्त जास्तचा वेळ गेला. यावेळेस आम्ही गाईड केलं तर आम्हाला खूप फायदा झाला. आम्हाला इन्फॉर्मेशन पण मिळाली, आम्हाला छान छान फोटोज पण क्लिक्स करून मिळाले आणि सोबत आमचं वेळेत बघणं सुद्धा झालं. सो जर तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी जात असेल आणि जिथे तर गाईड अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की गाईड करा, आपल्याला त्याचा नक्की फायदा होतो. त्रिशू, बाप रे बाप रे। हाँ बेटू येते। तो इथे वर चढताना आपल्याला खूप छोटी छोटी दुकानं लागतात आणि हो, फोर्टमध्ये फोर्ट बघायसाठी सुद्धा इथे तिकीट काढावे लागते. आता आम्ही पूर्णपणे वरती आलेलो आहो आतमध्ये फोर्टमध्ये. हा पॅलेस बनवण्यासाठी 100 वर्ष लागले, म्हणजे 3 जनरेशननी मिळून हा पॅलेस बनवलेला आहे. हा जो गेट दिसताय हा फक्त राजे वापरायचे त्या काळी, आणि सामान्य प्रजा दुसऱ्या गेटनी आतमध्ये यायची. सो ही हिची स्टोरी आहे. इकडे राणी बसणार, इकडे दुसरी राणी बसणार, मधात राजा बसणार. आणि हे परेड ग्राउंड, राजा राणी परेड पाहायसाठी. तो हे आहे दिवाने
आम जे जिथे राजा बसायचा आणि इथे सगळे त्याचे सल्लागार बसायचे आणि तिथे जे आहे ते प्रजा बसायची. सो इथे जे तुम्हाला आर्किटेक्चर दिसेल इथे मुघल आर्किटेक्चर प्लस हिंदू आर्किटेक्चर दोन्ही बघायला मिळेल. आणि हा इथं आमचा गाईड जो आहे आमची फोटो क्लिक करताना तुम्हाला दिसेल. हा गेटचं नाव पण त्यांनी सांगितलं होतं पण मी जरा विसरले, पण याच्यावर जो नक्षीकाम आहे ते खूप जास्त सुंदर आहे. टॉयलेट है भाई, टॉयलेट. टिशू. टिशू. बहुत सुंदर गार्डन है ये. सुंदर सुंदर गार्डन. चलो. हा आहे शीश महल जो खूप जास्त फेमस आहे. आणि हा जो महल आहे त्या काळात बेल्जियमवरून जो आहे ग्लास मागवला गेला होता आणि त्यानंतर हा बनवला होता. सो राजांच्या ज्या 2 राण्या होत्या त्याच्यासाठी हा जो पॅलेस आहे हा जो शीश महल आहे तो बनवला गेला आहे. सो एका राजाच्या पूर्ण 12 राण्या होत्या आणि त्या पण त्याने ऑस्ट्रोलॉजीच्या हिशोबाने केलेल्या होत्या. सो हा जो पार्ट आहे इथे त्या 12 राण्यांचे रूम आहे, त्यांचे अंगण आहे आणि राजांना प्रत्येक कमऱ्यामध्ये जायसाठी वेगवेगळ्या पायऱ्यासुद्धा आहे. टिशू डान्स. प्रत्यक्षात गाईडकडून ऐकण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते. सो आम्ही गाईडला 400 रुपीज दिले होते पण ते वर्थ होते देणे. ये है जल महल जहाँ हमें जाने के लिए मनाही है. मतलब यहाँ अंदर नहीं जाने देते जल महल में. दूर 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 से ही अच्छा दिख रहा है, दूर से ही देख लो. रूमवर येऊन आम्ही मागवलं आहे व्हेज प्लॅटर. कारण आम्हाला झालं माझं खूप भूक लागली होती. माझ्यासाठी. सो आम्ही रूमवर आलो आणि हे मागवलं. सो आजचा आमचा जयपूरमधला पहिला दिवस होता. सो आज आम्ही जास्त काही फिरलो नाही कारण की ऑलरेडी आम्ही उशिरा आलेलो होतो. सर आज आम्ही फक्त 3च प्लेस बघितले. अल्बर्ट हॉल, अजून आमेर पॅलेस आणि जलमहल. जलमहलमध्ये आतमध्ये एंट्री तर नसतेच, तर आम्ही बाहेरून फक्त फोटोज क्लिक केली, बघितले आणि वापस आलो. सो आता आम्ही केलेलं आहे जेवण आमचं रात्रीचं आणि आता आम्ही लवकरच झोपणार आहोत. सो अशा प्रकारे आजचा आमचा पूर्ण दिवस गेलेला आहे आणि आता आम्ही लवकर झोपणार आहोत कारण की उद्या आम्हाला अजून बाहेर जायचं आहे. सो उद्या आम्हाला जायचं आहे खाटू श्यामला. तो उद्या जाईल. उद्याचा जो दिवस आहे आमचा हा 2nd दिवस राहणार आहे जयपूरमध्ये आणि उद्या खाटू श्यामसाठीच आम्ही महत्वाचं आम्हाला जायचं होतं मंदिरात. सो पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.